आपल्या सोबत आहेत परभणीचे आमदार मेघनाताई. ताई, आमदार की ते डायरेक्ट आता मंत्रिपदाची शपथ घेतली, कसं वाटतं? आनंद होतोय. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता परभणी जिल्ह्याच्या विकासाबाबत आपण काय विचार केला? जिल्ह्यामध्ये अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या, जसं की MIDC आमच्याकडे आणि सिंचनाचे अर्धवट राहिलेले प्रकल्प आहेत, ते सगळे पूर्णत्वाकडे न्यायचे आहेत मला. ताई, नुकतंच एक प्रकरण परभणीतलं चांगलंच गाजलं आहे, ज्याच्यामध्ये संविधानाची विटंबना झाली होती. त्यातच काही टोळक्यांनी दगडफेक केली, जाळपोळ केली. त्याबाबत आपण कशाप्रकारे बघतो? आता परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे आणि जो काल एक मृत्यू झालेला आहे त्याचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला पुढे काय कळेल. पण मी सर्वांना सांगू इच्छिते की कुणीही भडकाऊ स्टेटमेंट करू नये. सोशल मीडियावरून काही पोलिसांनी अत्याचार केलेले व्हिडिओ बाहेर फिरत आहे, पण त्याच्यावरती विश्वास ठेवू नये. पोलीस एवढा अमानुष अत्याचार परभणीमध्ये आजच्या परिस्थितीमध्ये तरी करत नाही आहे आणि सर्वांनी शांतता व सुव्यवस्था राखली पाहिजे. ह्याच्यासाठी सहकार्य पोलिसांना करावं. कुणीही कायदा व सुव्यवस्था बिघडेल अशा पद्धतीचं कृत्य करू नये. एवढंच मी आपल्या माध्यमातून आव्हान खूप खूप धन्यवाद. तर कोणीही कायदा सुव्यवस्था आपल्या हातात घेऊ नये आणि परिस्थिती जी आहे ती बिघडेल असे कार्य करू नये, असं आवाहन देखील मेघनाताई बोर्डीकर यांनी केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सम्राट गोटेकरसोबत धवल गोलप, देशोन्नती, नागपूर.